श्री गजानन विजय अध्याय 12. श्री गणेशाय नम. हे गणाधीशा गणपती मयुरेश्वरा विमल कीर्ती माझ्या हृदयी करुण विस्ती ग्रंथ कळसास नेहा. तू ज्ञानबुद्धीचा दाता, तू भक्त मनोरथ पुरविता, विघ्नांगते संहारिता, तूच एक गणराया. तू साक्षात चिंतामणी, चिंतलेले देशी जणी, आपल्या भक्ता लागुणी ऐसे पुराणे म्हणतात. माझ्या मनाची अवघी चिंता लयासनेही एकदंता. लंबोदरा पार्वती सुता भालचंद्रा सिंधुरारे. असो बच्चूलाल अगरवाला होता एका अकोल्याचा, धन कणक संपन्न भला मनाचाही उदारजो. त्याने हकीकत कारंजाची म्हणजे लक्ष्मणपंत धोंड्याची कर्णोपकरणी ऐकली साची, तेने सशंक झाला. ते खरे खोटे पाहण्यास विचार करी चित्तास, तो एके समयास महाराज आले अकोल्याला. येऊन बसला घरी, बैसते झाले ओट्यावरी, की गजानन साक्षात्कारी भक्त आपुला जाणून. बच्चूलाला आनंद झाला, तो समर्थांशी ऐसे वदला, आज गुरुराया वाटले मला आपली पूजा करावी. ऐसे एकता भाषण समर्थे तुकविली मान, जे साक्षात असे चिन्ह श्रोते संमती दिल्याचे. बच्चूलालाने तयारी तात्काळ केली ओट्यावरी, षोडशोपचारे अत्यादरी पूजन त्याने आरंभिले. प्रथमता घातले मंगलस्नान, नानाविध उटणी लावून, मग करविले परिधान वस्त्र पितांबर जरीचा. शालजोडी अंगावरी बहुमोल घातली कश्मीरी, एक जरीचा रुमाल शिरी अभ्रस्मी आणून बांधिला. गोफ घातिला गळ्यात, सलकडी ती हातात, कराच्या दाही बोटात मुद्रिका घातल्या नानापरी. बहुमोल हिऱ्याची वामकरी घातली पोची, रत्नजडित कंठाची कंठी शोभा विशेष. जिलबी राघवदास पेढे नैवेद्यास ठेवले पुढे, त्रयोदश गुणी ठेविले विडे एका लहान तबकात. अष्टगंध अर्गजा अत्तर सुवासिक लावले फार, त्याने अवघा अंगभर गुलाब पाणी शिंपडले. एका सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेवली शेवटी, ती होती फार मोठी 2 होण मोहराची. बेरीज करता 10,000 येईल ती साचार, ऐशी दक्षिणा होती थोर, किती करू वर्णन तिचे. श्रीफल पुढे ठेवून विनये केले भाषण, महाराज माझे इच्छेनी मन राम मंदिर बांधावयाचा. या माझ्या ओट्यावरी अडचण होतसे हरी, मंडप तो घातला जरी उत्सवासी गुरुराया. त्या माझ्या मनोरथा पूर्ण करी ज्ञानवंता, ऐसे म्हणून ठेविला माथा अनन्य भावे पायावरी. त्यावरी साधू गजानन देते झाले आशीर्वचन, श्री जानकी जीवन तुझा करील पूर्ण हेतू. असो आज तू हे काय केले, मला पोळ्याचा बैल बनविले, हे अलंकार घालून भले याचे काय कारण. मी न बैल पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा, मला या दागदागिन्याचा काय उपयोग सांग. अरे हे अवघे विष मला नको त्याचा स्पर्श, या नसत्या उपाधीस माझ्या मागे लावू नको. अथवा तू मोठा श्रीमान हे दाखवया कारण, केलेस का हे प्रदर्शन सांग मसी बच्चूलाला. जे आवडते जयासी तेच द्यावे तयासी, मी वेडा पिसा संन्यासी नागवा फिरतो गावभर. हे अवघे तुझे तुला लख लाभ असो बच्चूलाला, तुला तुम्हा प्रपंचिकाला या द्रव्याची जरूर. माझ्या यजमान भीमा तटी उभा विटेसी जग जेठी, तो काय माझ्यासाठी हे वैभव द्याया तयार नसे. ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावरचे भले, चहूबाजूस फेकिले वस्त्राचीही तीच गती. 2 पेढे खाऊन निघून गेले गजानन, हा प्रकार अवलोकून केला शोक अकोल्यात बहुतांनी. त्यात काही कारंजाचे लोक हजर होते साचे, ते म्हणाले आपुल्या वाचे अभागी अमोचा लक्ष्मण. त्याने बच्चूलाला परी पूजन केले आपुल्या घरी, परी कचरला अंतरी मोहधनाचा धरून. वर घडीचे भाषण केले विनय दाखवून, ते का समर्था कारण समजणे अशक्य आहे हो. जेई पूजा दांभिकाची शब्दमयी असते साची, पूर्वता महावस्त्राची होती त्याची अक्षतेने. शर्कराखंड खाद्यानी ऐसे म्हणून या वदनी, कुचका दाणा आणूनी ठेवी पुढे भुईमुगाच्या. अशा दांभिक पूजेचे फलही त्याच्या स्वरूपाचे वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो. हा बच्चूलाल धन्य धन, जैसे केले भाषण तैसीच ठेवले वर्तन, जवा होऊन न वेगळे. आता याचा वैभवाला आहोत हा ना शब्द उरला, संत कृपा झाली ज्याला तो सुखीच राहतो. बच्चूलालाने तपास केला अवघ्या अकोल्यास, घरी न लागला थांग त्यास समर्थांचा कोटही. असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा होता गजानन महाराजाचा शेगावी मठामध्ये. त्याने सेवा
बहुत केली तपश्चर्या फळाली, एके दिनी ऐसी झाली गोष्ट एका मठात. फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर, ते पाहून गुरुवर ऐशा रीती बोलले. अरे तुझे नाव पितांबर, नेसना धडके धोतर, ढुंगणास पाहती नारी नर, ते तरी झाक वेड्या. नाव म्हणे सोनूबाई, हाती कष्टलाचाही वाळा नाही, नाव पाहता गंगाबाई आणि तडफते तहानेने. तशातलाच प्रकार आहे तुझा साचार, हे फाटके धोतर पोतऱ्याच्या उपयोगी, तेच नेसून बेससी ढोंगण जगाला दाखविसी. हा घे दुपटेचा देतो तुसी, नेसावया कारणे, तोंड करिता अनमान राहे बाळा नेसून, यासी नको सोडून जाणं कोणी काही केले तरी. पितांबर दुपटेला नेसला, हे असह्य झाले इतरांना, भाऊच घातकी भावाला होतो स्वार्था दृष्टीने. तो वेडा वाकडा प्रकार कशास बोलू साचार, गटाराचे उघडिता दार, घाण मात्र सुटते हो. गजानन स्वामी प्रत शिष्य होते असंख्यात, परी अधिकारी तयात दोही हाताच्या बोटे इतके. पहा शोते कातरी वृक्ष असती नाना परी, त्यातून क्वचित कोठे तरी नजरेस पडती चंदनतरू. त्या परीस होते तेथे त्याच्या शिष्यमंडळाते काही शिष्य पितांबराचे टोचू लागले निरर्थक. हेच का तुझे शिष्यपण, वस्त्र करीसी परिधान, जे का समर्था कारण ल्यावया उपयोगी. तुझी भक्ती कळून आली, तू खुशाल चंद अससी मुळी, तू राहू नको ये स्थळी अपमान करण्या सद्गुरूचा. ते पितांबर म्हणाला, मी ना गुरुचा अपमान केला, उलट मान ठेविला आज्ञा ऐकुणी तयांची. वस्त्र हे मज त्याने दिले, नेसावया सांगितले, तेच मी हो परिधान केले, ही का झाली अवज्ञा. ऐसे भवती न भवती झाली, शिष्यात तेढ माजली, ती मिटवाया माव केली, ऐशा रीती गजानने. पितांबरास म्हणती गुरुवर, तू येथून जावे दूर, जाणते मूल झाल्यावर आई त्याला दूर ठेवी. माझी कृपा आहे खरी, हे पितांबरा तुझवरी, जा हिंडून भूमीवरी, पदणतासी तारावे. डोळ्यात आसवे आणून करुणिया साष्टांग नमन, मागे पहावे फिरून फिरून, जोडून हात सोडून जाता मठासी. पितांबर आला कोंडोलीसी, बसला वनात आंब्यापासी, चिंतन चालले मनासी निज गुरुचे सर्वदा. तेथे होता रात्रभर, उद्या येता दिनकर, जाऊन बसला झाडावर मुंगळ्या पिचिया त्रासाने. अवघ्या आम्रवृक्षावरी मुंग्या मुंगळे होते भारी, लहान थोर फांद्यावरी आला पितांबर जाऊन. परी निरर्थक ऐसे सापडून, स्थान जयासी बसण्या जाण, तेच कृत्य गुराख्यांना कौतुकास्पद वाटले. ते म्हणाले आपसात, हा माकड परी का रे फिरत, ह्या वृक्षावरी सत्य हे काही कळेना. लहान चाण फांदीला हा निर्भयपणे फिरून आला, परी नाही खाली पडला, हेच आहे आश्चर्य. दुसरा म्हणता, त्यास काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही, श्री गजानन शिष्या ठाई ऐसे समर्थ असते रे. यावरून हा त्यांचा शिष्य असावा खचित साचा. चला या येथा आल्याचा वृत्तांत सांगू गावात. गोपमुखे वृत्त कळिले, कोंडुलीचे लोक आले आम्रवृक्षापासी भले, कोण आले ते पाहावया. म्हणाले पैरावासी नर, हा ढोंगी असावा साचार, बळेच करीतो वेडेचार गजाननाच्या शिष्यापरी. शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील होता साचा, झाला नुकताच अंत त्याचा अडगाव नामे ग्रामात. समर्थांचे शिष्य तेथे येतील कशास, वळे करण्या उपवास सोडून बर्फी पेड्याला. पुसून एकदा यासे पहावे, तो काय म्हणतो ते ऐकावे, मग खरे खोटे ठरवावे, उगीच तर्क नाही बरा. एक मनुष्य पुढे झाला, पितांबरासी पुसू लागला, तू कोण, कोठीस कशास आला, गुरु तुझा कोण असे. पितांबर बोले त्यावर, मी शेगावाचा राहणार, मी शिंपी पितांबर, शिष्य गजानन स्वामीचा. त्याची आज्ञा मज लागून करण्या झाली पर्यटन, म्हणून येथे येऊन वृक्षापायसी बैसलो. तो आंब्याच्या मुळाशी, मुंगळे होते बहुवासी, म्हणून बसलो फांदीसी वृक्षावरी जाऊन. ऐसे ऐकता तद्वभाषण लोक कोपले दारुण, अरे मोठ्यांचे नाव सांगून चेष्टा ऐशी करू नको. काय म्हणे मी राजाची, राणी आवडती आहे साची, खळगी भरण्या पोटाची, आले मजुरी करावया. देशमुख त्या गावीचा, शामराव नामे साच्या, तो बोलला ऐसी वाचा, अरे सोंगाड्या ऐक हे. स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष आहे भगवान, त्याचे नाव सांगून बट्टा नका लावू. अरे वेड्या, एका काळी त्याने ऐसी कृती केली, ऋतू नसता
आणवली फळे आम्र वृक्षाला, त्यानी फळे आणविली तू नुसती पाने आण भली, नाही तरी या स्थळी तुझी न धडगत असेला. हा बळीराम पाटलाचा वृक्ष वठलेला आंब्याचा, तो पर्णयुक्त करी साचा, आमच्या देखत ये काळी. ऐसे न जरी करशील तरी मार खाशील, खरा असल्यास होशील वंद्य आम्हा कारणे. काही शिष्य सद्गुरांचे, काही अशी निगतीसाचे, बापा त्याच्याच तोडीचे, हा आहे न्याय जगी. नको करू उशीर, हांबा करी हिरवागार, ते ऐकता पितांबर गेला असे घाबरून. बोलला ऐसे नाडू नका, माझी सारी कथा ऐका, एका खाणीत निगती देखा, हिरे आणि गारा हो. तैसाच मी गार परी, गजानन शिष्या भीतरी, बोललो नाही वैखरी, यत्किंचित खोटे हो. गारेवरून खाणीस नाही येत जगी दोष, मी निज गुरूंच्या नावास चोरून कैसे ठेवावे. शामराव म्हणे त्यावर, नको करू सरचर, संकट शिष्यास पडता थोर, ते धावा करती सद्गुरूचा. मग तो शिष्य त्यांच्या जरी नसला कृतीने अधिकारी, तरी सद्गुरूंचा प्रभाव करी, साह्य त्या आपल्या शिष्यास. ऐशी झाली आड विहीर, पितांबरासी साचार, झाला बिचारा चिंतातुर, काही न सुचे तयासी. त्या वटलेल्या झाडापाशी मिळाले अवघे पौरवासी, काय होते ते पहावयासी, मुले बायका समवेत. निरुपाय होऊन अखेर पितांबरीने जोडले कर, स्तवन मांडिले अपार आपल्या सद्गुरू रायांचे. हे स्वामी समर्थ गजानना, ज्ञानबरीच्या नारायणा, पदणताच्या रक्षणा, धाव आता ये काळी. माझ्यामुळे दोष तुला, तू पाहतो भक्ताला, आपुल्या ब्रीदासाठी पाला, आणीन आम्र पालवासी. तुझी माझी भिस्त तुझ्यावरी, पाव माते लवकरी, ना तरी आली पाळी खरी, मजला येथे मरण्याची. प्रल्हाद खरा करण्याचा स्तंभी नरहरी प्रकटला, जणी चढविता सुळाला, त्याने पाणी जहाले. जणीचा भार देवावर, माझा आहे तुझवर, संत देवात अंतर मुळीच नाही राहिले. देव तेची असती संत, संत तेची देव साक्षात, मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा. माझे काही महत्व ते अवघे तुझ्या टाही, पुष्पामुळे किंमत येई जगी सूत्रा कारणे. तू पुष्प मी आहे सूत, तू कस्तुरी मी माती सत्य, तुझ्यामुळे आले येथ संकट हे माझ्यावरी. आता न माझा अंत पाही, गुरुराया धाव घेई, या वठलेल्या वृक्षाठाई, आणि पर्णे कोमल. लोकास म्हणे पितांबर, करा सद्गुरूंचा नाम गजर, जय जय गजानन साधूवर, शेगावाच्या अवलिया. लोक अवघे गजर करती, तो पालवी फुटली आम्रा वृक्षाप्रती, जण नयनी पाहती त्या आगाध कौतुकाला. कोणी म्हणती असेल स्वप्न, ते पडण्याला आपणा लागून, पहा चिमटा घेऊन आपुल्याला कराणी. चिमटे घेऊन पाहती तो निमली स्वप्नभ्रांती, यावरी कोणी ऐसी म्हणती ही नजरबंदी असेल. गारोड्याच्या खेळात वाद्य होती सर्प सत्य, खापऱ्या घालून दृष्टीप्रत त्यांचे रुपये दिसती की. तोही भ्रम निमला, तोडून पाहता पर्णाला, फांदी वाटे तत्काळाला, चीक शुभ्रसा बाहेर. मग मात्र खरी झाली, वाळल्या वृक्षा पालवी फुटली. श्री गजानन माऊली खरीच आहे महासंत. आता पितांबराविषयी शंका न धरावे मनासी, चला घेऊन गावासी, हा त्यांचा शिष्य असे. याच्या मागे करून कधीतरी गजानन येतील कोंडाली कारण, वासरासाठी गाय जैसी. ते अवघ्यास मानविले, पितांबरासी मिरवीत नेले, ऐसे जेव्हा दिव्य झाले, तेव्हा भाव उदेला. जैसा समर्थाने आपुला शिष्य डोमगावी पाठविला, कल्याण नामे करून भला, कल्याण करण्या जगाचे. तैसेच केले गुरुवारे, श्री गजानने साजिरे, उदले हे भाग्य खरे त्या कोंडोली गावाचे. श्रोते, अजूनपर्यंत तो आंबा आहे कोंडोलीत, इतरांपेक्षा असंख्यात फळे येती तयाला. त्या पितांबराचे भजनी कोंडोली गाव आणला जागी, तेथे जाईल हिरकणी, तेथे ती मोल पाहे. मठ पितांबराचा कोंडलीत झाला साचा, आणि अंतही तयाचा ते ठाई झाला हो. आता इकडे शेगावात महाराज आपल्या मठात एके दिनी उद्विग्न चित्त होऊन या बैसले. शिष्य त्यांचे कारण पुसू लागले कर जोडून, महाराज आपुले मन काहो अस्थिर जाहले. ते महाराज वदले लोकांना, आमचा कृष्णा पाटील गेला, जो चिकणी सुपारी आम्हाला रोज आणून देत असे. त्याची झाली आठवण, राम त्याचा मुलगा लहान, आता सुपारी चिकण कोण देतो या ठाया.
राम थोर झाल्यावरी करील माझी चाकरी, म्हणून मी या मठा तरी आता ना तयार राहावया. ऐसे महाराज बोलता जना लागली चिंता. महाराजांचा विचार आता दिसतो येथून जाण्याचा, म्हणून कसेही करून जाऊन द्यावे त्या कारण. चला आपण धरून चरण महाराजांचे ये वेळा. ऐसा विचार मिळून केला. मंडळी आली मठाला. श्रीपतराव व्यंकटलाला ताराचंद मारुती. मंडळीने धरले चरण महाराज आम्हा सोडून. तुम्ही आपले ठिकाण राहण्याचे अन्न करू नये. तुमची इच्छा असेल देथ तेथेच राहा शेगावात. परी सोडण्याचे मनात ग्राम हे आणू नका. ते महाराजा वाणी निघाली. तुमच्या गावात आहे दुफळी, मला कोणाची जागा मुळी नको तेथे राहावया. जी कोणाची नसेल ऐसी जागा जरी द्याल तरीच राहणे होईल माझे या शेगावी. अशी गोष्ट ऐकली तेव्हाच मंडळी चिंतावली. समर्थांनी आज्ञा केली मोठ्या पेचाची. आपण कोणाच्या जागेत राहण्या तयार नाहीत सरकार, त्यांच्या प्रित्यात जागा देईल कशी. पण आपल्या साधूंचे सरकारास नाही साचे. बंकटलाल बोलला वाचे, ऐसे संकट घालू नका. सरकार आर्थिक कृत्याला जागा देईल हा ना उरला भरवसा तो आम्हाला. हे राज्य परक्यांचे, म्हणून आम्हापैकी कोणाची जागा घ्या मागून साची. आहे तयारी आमची ती तुम्हा द्यावयास. समर्थ केले भाषण, काय हे तुमचे अज्ञान. जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चिदानंदाची. राजे कित्येक भूमीवरी आजवरी झाले तरी, जागा कशाची सरकारी. ईचा मालक पांडुरंग. व्यवहारदृष्ट्या मालकापण येते राजा लागून, त्याचे नाही भूषण. तुम्ही प्रयत्न करा जा. जागा मिळेल प्रयत्न करिता. पुढे नका बोलू आता. हरिपाटलांच्या हाता यश येईल निसंशय. हरिपाटलाकडे आले मंडळी ती अवघी भली. त्यांच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून. बुलढाण्याच्या सर्वाधिकारी साहेब होता नामेकरी. त्याने 1 एकर जागा खरी अर्जावरून दिली असे. आणि ऐसे म्हणाला, तुम्ही 2 एकरास्तव अर्ज केला परी ती तूत तुम्हाला 1 एकर देत असे. तुम्ही 1 वर्षात जागा केल्या व्यवस्थित. तुमचा मी पूर्वी न होत हेत जागा आणि देऊन या. तो ठरता सरकारांचा असे दप्तरी नमूद झाला. समर्थांच्या वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तर. मग हरी पाटील बंकटलाला निघते झाले वर्गणीला. द्रव्यनिधी क्षणात जमला आणि काम झाले सुरू. यापुढे अवघे वृत्त येईल पुढल्या अध्यायात. सत्पुरुषाच्या पुरविण्या हेत देव आहे तत्पर सदा. विठू पाटील डोंगर गावचा, लक्ष्मण पाटील वाडे गावचा, जगू आंबा शेगावचा हे पुढारी वर्गणीचे. श्री दास गणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ एका श्रोते सवचित निज कल्याण व्हावया. शुभम भवतु. श्री हरी अर्पणामस्तु. इति 12 अध्याय समाप्त.